अधिकाऱ्यांना हे निवेदन देत आहोत। या निवेदनाच्या आधारे ते आपल्याला लेखी आश्वासन या ठिकाणी देत आहेत। जसं आज सकाळी मोर्चा जाहीर केल्यावर तोंडी आश्वासन दिलं होतं की आजच्या आज आम्ही पाणी चालू करतो, मोर्चा काढू नका, पण आजच्या घाटेला आतापर्यंतच्या क्षणाला पाणी सुरू झालेलं नाही। आता म्हणतात आम्ही आजच्या आज पाणी चालू करू। आपण त्यांच्याकडनं हे लेखी आश्वासन मागतोय। डीपीडीसीची मीटिंग चालू आहे जिल्हा नियोजन मंडळाची विधान भवनला, त्या ठिकाणी सुद्धा पालकमंत्र्यांना हा आम्ही तुमच्या माध्यमातून जाब विचारतो, कधीतरी पेठे भागामध्ये या आणि लोकांच्या समस्या जाणून घ्या। जर उद्या पाणी चालू झालं नाही तर अधिकाऱ्यांना आम्ही जागेवर बसवू देणार नाही, त्यांना प्रत्येक पाईपलाईनच्या बरोबर फिरवणार आम्ही। आता काम चालू आहे जागेवरती। उद्या सकाळी ज्या टायमिंगला पाणी येतं त्या टायमिंगला पाणी मिळून किती दिवस झाले आणि काय अडचण? ठेकेदारांना लाईन फोडल्यामुळं त्या जागोजागी लिकेज झाल्या होत्या, त्या आम्ही जोडून घेतल्या। आता सध्याही काम चालू आहे आणि वेळोवेळी पण आम्ही तिथे जाऊन काम केलेलं आहे। जे लिकेज आहे ते पूर्ण झालं आहे। उद्या सकाळी त्यांना पाणी मिळून जाईल। पोलीस तक्रार करायला आहे त्याच्यावर कारवाई केली का? काय नाव आहे दूषित पाणी येतं? ठेकेदार कोण आहे? ठेकेदार कोण आहे? एक महिन्यापासून तुम्हाला कळवून देखील तुम्ही काम लवकर करत नाही, त्याच्यामुळे पाणी मिळत नाही 1 महिन्यापासून। नाही, असं काही नाहीये। ठेकेदार कोण आहे? पाणी त्यांना चालूच होतं, पूर्णपणे काही बंद असं नव्हतं, पण त्याच्यामध्ये लिकेज असल्यामुळे कमी प्रमाणात किंवा कमी दाबाने मिळत होतं। ठेकेदार कारवाई करण्याचं सांगितलंय का? आदेश दिलेत का? काय ठेकेदार मुख्य खात्याचा आहे, तो वार्ड ऑफिसचा नाहीये किंवा ठेकेदार तिकडचा असल्यामुळं तुम्ही रिपोर्ट करणार का नाही? आम्ही त्याच्यावरती हा सगळा गंभीर प्रश्न असताना या सगळ्या गोष्टीची महापालिका आयुक्तांना काही खबर आहे का नाहीये? महापालिका आयुक्तांना तुम्ही म्हणताय की ठेकेदार काही करत नाही, तुम्हाला ठेकेदारांबद्दल महापालिका आयुक्तांना तक्रार करण्याचं वाटलं नाही? त्यांना उत्तर द्या। सर, आम्ही आमच्या कार्यकारी अभियंत्याशी बोललो होतो का सर ठेकेदार काय ते काही साहित्य वगैरे देत नाही। त्यानंतर त्यांना तक्रार केली, त्यांनी साहित्य बी दिलं, लाईन बी आम्ही ज्या लिकेज होत्या त्या दुरुस्त केल्या आणि आता सुरळीत पाणी ठेकेदार कोण आहे? कोण आहे? ब्लॅकलिस्टेड आहे? काय आहे? नाव काय ठेकेदार? नाही सर, माहिती द्या ठेकेदार। ठेकेदाराचं नाव हे तुम्ही नका ना प्रश्न विचारूया साहेब, तुम्हाला पुण्यामध्ये माहिती आहे काय परिस्थिती आहे? पाण्याला घेऊन इथं सातत्याने रुग्णांमध्ये वाढ होते, रुग्णसंख्या वाढते। आपण नांदेड गाव असेल, सिंहगड रोड असेल तिथं पाहिली आणि इथं आता तेच प्रश्न उद्भवतोय, पाणी घाण मिळतंय किंवा काय करणार, कसं करणार आता? नाही सर, जे घाण पाणी येते त्याच्यावरती आम्ही पूर्ण कंट्रोल करणार, नियंत्रण आणणार। घाण पाणी काही नागरिकांना देणार नाही, नागरिकांच्या कुठल्याही जीविताशी खेळणार नाही। आम्ही जिथं जिथं आम्हाला लिकेज भेटेल, तक्रार आल्याच्या नंतर आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करून घेऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।